विधानसभा अतिशय खालच्या स्तरावर गेली आहे, याचंच दुर्दैव आहे. सर्व गुंडच तिथे बसलेत की काय असा संशयच येऊ लागलाय, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे. काय आहे की हे मागच्या ज्या विधानसभेचं अधिवेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामान्य लोकांना विचारलं की त्या विधानसभेमध्ये कोणकोणते सामान्य लोकांसाठी काय काय बिल पास करण्यात आलेले आहे, काय काय निर्णय घेण्यात आलेले आहे, कुठल्या विषयावर जास्त चर्चा झालेली आहे, जे सामान्य लोकांशी जोडलेलं आहे ते बहुतेक लोकांना माहीत नसेल. बहुतेक लोकांना हेच माहीत आहे की हनी ट्रॅप नावाचा एक प्रकरण घडला. जे गुंडागर्दी आपण रस्त्यावर बघत होते ते विधानसभेपर्यंत पोहोचलेली आहे. मग भ्रष्टाचाराचे जे मुद्दे होते त्याच्या बाबतीत काय काय घडत होता. आणि दुर्दैव याचं वाटतं की कुठल्या खालच्या परिस्थिती हे लेवलवर विधानसभा गेलेली आहे की विधानसभेमध्ये उभे राहून एक मंत्री शिव्या देतो आणि स्पीकर बसलेले असते. काहीतरी डेकोरम होता, महाराष्ट्राची एक संस्कृती होती. ते कुठेतरी असं वाटतं की सगळं गुंड लोक तिथे जाऊन बसलेले आहे आणि त्यांना सगळ्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे. तुम्हाला जे काही करायचे, मारामारी करायची आहे करा, कोणीही तुमच्यावर कारवाई करणार नाही. शिव्या द्यायच्या आहे द्या शिव्या तुम्ही. तर अशा प्रकारचा एक खूप खालच्या स्तरावर ही विधानसभा गेलेली आहे आणि त्याचा दुर्दैव वाटतं आपल्याला. शिंदेच्या शिवसेनेचे भरत गोगावले असतील, संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील आणि आता कृषी मंत्र्यांचा एक व्हिडिओ रमी खेळतानाचा व्हायरल झालाय. त्या संपूर्ण सरकार आता कुठेतरी त्यांचं धोक्यात आहे, विरोधकांकडून टीका केली जाते. या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? काय आहे की मी स्वतः एका मंत्र्याच्या विरोधात खूप सारे पुरावे सादर केलेले आहे. इतके स्पष्ट पुरावे आहे की त्याच्यामध्ये मला असं वाटत नाही आहे की कुठल्या प्रकारची इन्क्वायरी करण्याची आवश्यकता आहे. आणि एक काळ याच महाराष्ट्रामध्ये होतं की एक साधासा आरोप कोणत्या एका मंत्र्यावर झालं तर ते रिझाईन करत होते एक नैतिक जबाबदारी म्हणून. आणि आज कितीही तुम्ही कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे द्या, कोणाला काही फरक पडत नाही आहे. त्याच्या बाबतीत चर्चा होत नाही आहे. म्हणजे एका प्रकारे आपण कोणत्या भ्रष्ट नेत्यांना कसा संरक्षण देऊ शकतं याच्याकडे सगळ्यांच्या वाटचाल सुरू आहे. आज ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे ते सगळ्यात जास्त देशामध्ये कुठे होत आहे तर महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि त्यांच्या याच राज्याचा कृषी मंत्री जेव्हा याच्या बाबतीत विचार करण्याची आवश्यकता आहे, काय कायदे आपल्याला आणायचे आहे ज्याच्यामुळे आपण शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकतो, ते न करता विधानसभेमध्ये बसून रमी खेळत असेल तर याच्यापेक्षा काय वाईट असू शकतं. अपेक्षा हे आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना अशा प्रकारचे लोकांना एंटरटेन करण्याची काही आवश्यकता नाही का. त्यांच्याकडे आकडे आहे, त्यांनी तुरंत एक मेसेज देण्यासाठी हाकलायला पाहिजे. भ्रष्टाचाराचे आरोप आहे, जोपर्यंत आम्ही ते सिद्ध होत नाही तुम्ही तुमचा राजीनामा द्या, नाही तर मी तुम्हाला मंत्रिमंडळातून बाहेर करतो. पण तो पण गप्प बसलेले आहे. याचा अर्थ काय आहे की तुम भी खाओ मैं भी खाता अपन सब मिलके खाएंगे करके असंच प्रकारचं काय आहे की बघा, काही असू द्या, आमचा राजनैतिक मतभेद आहे, राहणार पॉलिटिकल डिफरन्सेस जे आहे शिवसेनेशी, पण एक गोष्ट नक्की आहे की बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेना स्थापित केली होती तर एक मराठी लोकांची एक बुलंद आवाज होती. ते मराठी लोकांना असं वाटायचे की नाही हे माझा पक्ष आहे, माझ्या हितासाठी लढणारा आहे. पण मागच्या अनेक वर्षापासून आपण बघितलेले आहे की काय काय कशा कशा राजनैतिक तोडमोड झालेली आहे. महाराष्ट्रीयन मराठी लोकांची इच्छा आहे की ते घराणा जे आहे, ठाकरेंचं घराणा जे आहे त्याच्यामध्ये उद्धव साहेब पण येतील, राजसाहेब पण येतील, ते एकत्र यावं. पण मी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की जेव्हा त्यांनी हे निर्णय घेतला होता की आम्ही एक मोर्चा काढणार मराठीच्या हितासाठी, तर त्यावेळीच मी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कधी होऊ देणार नाही. त्यांच्या मोर्चाच्या अगोदरच ते GR आपला परत घेतील आणि तसंच झालेलं आहे. आता हे दोघं भाऊ एकत्र येऊ नये याच्यासाठी आपल्याला वाटत असेल की इतकी सोपी गोष्ट आहे की दोन येणार आहे, पण त्याच्यासाठी ते दोघं एकत्र येऊ नये याच्यासाठी कशा प्रकारचे षडयंत्र आता सगळं जे पक्ष आहे किंवा RSS ची जे स्ट्रॅटेजी आहे हे दोघं भाऊ पुन्हा येऊ नये याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे. रक्षकांकडून मारझोड होते, याच्या विरोधात
आता कुरेश बिरादरी असेल किंवा मुस्लिम समाज असेल त्यांनी बाजारावर बहिष्कार टाकलाय. आम्ही पूर्ण समर्थन करतो या गोष्टीचा. कारण काय आहे की जेव्हा लॉ अँड ऑर्डरची जबाबदारी जे पोलिसांची आहे तिथे काही गुंड लोक दंडा काठ्या लाठ्या घेऊन रस्त्यावर उभे राहणार आहे आणि जे लिगलाइज्ड जे एक बिझनेस आहे कुरेशी जमाताचा, तर त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे की तुम्ही हे जानवर घेऊ शकता, हे जानवर तुम्ही त्याचा मटण हे विकू शकतात. ते लीगल त्याच्यासाठीही कशा प्रकारचे हे बजरंग दलचे गुंड लोक रस्त्यावर येऊन त्यांना त्रास देत आहे. तर त्यांची सहनशीलता जी आहे ना ते संपलेली आहे की बाबा आम्ही रस्त्यावर लढू किंवा आम्ही कारोबार बंद करू. आता किती दिवसापासून हे कारोबार बंद आहे, त्याचा किती मोठा फटका हॉटेल्सला होत आहे, गोरगरीब लोकांना होत आहे, जे खाणारे आहे त्यांना होत आहे आणि जे विकणारे आहे त्यांना होत आहे. आणि सगळ्यात मोठा फटका जे शेतकरी आहे, जे एकेका विशिष्ट जाती धर्माचे नाही आहे, जे शेतकरी विकायला माल येतो, आज त्यांची तक्रार आपण सोशल मीडियावर बघत आहे की ते किती त्रास सहन करत आहे याच्या बाबतीत. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ क्रिएट करण्यात येतात असं मत पंकज भोयर यांनी मांडलंय. असं आहे, सर्वांनी हा जो व्हिडिओ बघितला हा सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेला आहे आणि सोशल मीडियावर आलेली प्रत्येक गोष्ट खरी असते असंच नाही. आज आपण सर्वजण जाणतो की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अनेक डमी व्हिडिओ देखील त्या ठिकाणी क्रिएट करण्यात येतात. परंतु जे काही माहिती समोर येते त्याची चौकशी केली जाईल आणि माहिती घेतल्या जाईल की नेमकं त्या ठिकाणी काय घडलेलं आहे.